ऑल साखरे नाटे संघाकडून गोलंदाज फुरकान, स्ट्रायकिंग एंडला खडपे वटार संघाचा फलंदाज पंकज, नॉन स्ट्रायकिंगला सर्जा. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 आणि हा पहिलाच बॉल फुरकान याचा वाईट पाहायला मिळालाय, नो बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं ऑल साखरे नाटे संघाकडून पहिलं षटक. हो, यावी हवेमध्ये खेळला गेलेला फटका आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक रन घेतली गेले, दुसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल. सर्जा यावी स्ट्रायकिंग एंडला आणि इथे मात्र खराब फिल्डिंग ऑल साखरे नाटे संघाकडून. मात्र इथे खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे एक रन तिथे मात्र 3 धावा अक्षरशः रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते 9 अंकावरती. क्षेत्ररक्षक थोडासा लेझी पाहायला मिळाला. वेगाने बॉलवरती येणे अपेक्षित होतं, तसं काहीच घडलं नाही. फुरकान राईट अँड द विकेट. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला सर्जा. यावी बंदाट गतीने फेकण्याचा होता इथे प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल खडपे वटार संघाला. लाईन लेन कुठेतरी भरकटले आणि आपण गेले 2 दिवस पाहतोय, 2 रजनी पाहतोय की ज्याने एक्स्ट्रा धावा दिल्या त्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय. परंतु यावेळी सर्जाच्या बॅट मधून एक दमदार असा फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार गेलाय आणि सर्जाच्या बॅट मधून इथे आपल्याला पाहायला मिळालाय जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी शानदार चौकार. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते. यस, आणि या दरम्यान एक सिंगल खेळाचा केला गेलेला प्रयत्न, चांगलं रनिंग, चांगला दिला गेलेला कॉल. डेकबाईच्या स्वरूपात 1 रन. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं. यस, परफेक्ट यॉर्क. यावी चांगला टप्पा होता, चांगली लाईन लेन पाहायला मिळाली. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे आपण पाहतोय. एक निर्धाव बॉल इथे जरूर काढला गेलाय, फेकला गेलाय. यस, यावी स्ट्रेट खेळलाय. मिड ऑनच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक. बॉल फील्ड करेल, नॉन स्ट्रायकिंगला करेल थ्रो. या चेंडूवरती 1 रन रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केले गेले. धावसंख्या 16 अंकावरती जाऊन पोहोचते. या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक. आक्रमक बॅटिंग ऍक्शन मध्ये सर्जा. सर्जाने आपल्या बॅटिंगचा दर्जा दाखवलाय. लाजवाब फटका, उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक येतोय खाली, परंतु कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये गफलत. यस, नो वेट या शब्दांचा वापर मैदानाच्या आतमध्ये होणं अपेक्षित होतं, ते इथे झालं नाही. परंतु जीवदान इथे मिळते असं म्हणावं लागेल ते सर्जाला. सर्जाने आपल्या बॅटिंगचा दर्जा इथे दाखवलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहणार आहोत ती 18 धावा. उंच हवेमध्ये खेळला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षक आला, परंतु एकमेकांकडे पाहत राहिले आणि बॉल मात्र इथून निसटलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न होतोय. धावसंख्या इथे पाहायला मिळते ती बिनबाद 18. पाहूया दुसरं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जातंय, परंतु यावी सलामीच्या जोडीने एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिले असं जरूर म्हणावं लागतंय. सर्जा आपल्या बॅटिंगचा दर्जा इथे दाखवतोय. पाच धावांची बसलेली पेनल्टी आणि त्यानंतर खर्च केलेल्या 13 धावा. त्यामुळे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला 18 पाहायला मिळाली. मर्सद बॉलिंग मार्गमध्ये ऑल साखरे नाटे संघाचा एक भरवसेमंद असा गोलंदाज आहे. अंडरम क्रिकेट जर आपण नाटे गावाचा विचार केला, राजापूर पंचक्रोशीचा विचार केला तर या गोलंदाजीची चर्चा राहिली आणि म्हणूनच मोठ्या विश्वासाने याच्यावरती दुसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवली जाते. तर या ठिकाणी मंचावरती आगमन होत आहे कर्ला गावचे सुपुत्र, कर्ला विभागातून आमचे मित्र माजिद भाई यांचं स्वागत होते करतील या ठिकाणी बंटी चवंडे यांना मी विनंती करतो या ठिकाणी कर्ला संघाचे खेळाडू माजिद भाई यांचं आपण स्वागत करावं.
पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. भन्नाट गतीने फेकला गेलेला बॉल होता. सरप्राईज डिलिव्हरी ठरली होती फलंदाजासाठी. पंकज स्ट्रायकिंग एंडला 5 चेंडूचा त्याने सामना केलाय. यस यावेळी खूपच बाहेर पाहायला मिळतोय बॉल. त्यामुळे पंचांचा समांतर हातामध्ये इशारा. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन. स्ट्रायकिंग एंडला पंकज. वैयक्तिक 4 धावसंख्येमध्ये खेळत असताना इथे मात्र हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर फेकला गेलाय. लगातार 2 चेंडू एक्स्ट्रा धावा देणारे ते ठरतायत. कमबॅक करणं आवश्यक आहे. चांगली गोलंदाजी ते करावी लागेल मर्सद याला. कारण पहिल्या षटकामध्ये धावा बरसल्यात. ते कुठेतरी थांबवणं अपेक्षित असणार आहे आणि त्यासाठी चांगली गोलंदाजी ते अपेक्षित असताना परफेक्ट यॉर्क फेकला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला केला जाईल थ्रो. सर्जने कॉल दिला परंतु स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पंकजने मात्र रिकॉल दिला नाही. त्यामुळे रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय पंकज याला. पंकजच्या स्वरूपात बसतोय तो पहिला धक्का. खडपेवटा रत्नागिरी संघाला बसलेला हा पहिला धक्का आहे. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती तो डगआउटच्या दिशेने परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करतोय प्रवेश. फलंदाज इथे दाखल झालाय. बंधू मल्लू यस याबी ड्राईव्ह केला गेलेला फटका. 1 रन घेतली गेले. डीपला क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉल वरती येईल. नॉन स्ट्राईकिंगला करेल थ्रो. त्याद्वारे घेतल्या जातील त्या 2 धावा. सर्जा कमाल करतोय. चांगली क्रिकेट आत्मविश्वासाने खेळताना. नॉन स्ट्राईकिंगला मल्लू. एक अनुभवी असा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू तो मल्लू. नॉन स्ट्राईकिंगला यस यावी सॉफ्ट हँडली ड्राईव्ह केलाय ऑन साईडच्या दिशेने. डीपला लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक घेतोय बॉल वरती. नॉन स्ट्राईकिंगला केला गेलाय थ्रो. याही चेंडूवरती 2 धावा सहजपणे सर्जा प्राप्त केलाय. खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्जा मैदानाच्या आतमध्ये आणि अतिशय दर्जेदार फलंदाजी करताना सर्जा इथे पाहायला मिळतोय. यस या वेगवान फेकला गेलेला चेंडू ऑफ स्टिक सोडून बाहेर जातोय. आणखी 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. काही चुका घडल्या आहेत या गोलंदाजीच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावा अक्षरशः दिल्या गेलेत आणि याच धावा येणाऱ्या काळामध्ये महागड्या ठरू शकतात. परंतु यावी चांगलं फिल्डिंग आहे. कव्हर ड्राईव्ह केला गेलेला हा फटका होता. क्षेत्ररक्षक होता तिथे. 30 यार्ड सर्कलमध्ये बॉल फील्ड केलाय. तद्वारे घेतली गेली ते 1 रन. धावसंख्या 26. लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लेग ब्रेक. मिडल स्टिक वरून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. 1 रन तर घेतली गेले. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. 1+1 2 धावा इथे मिळतील. वेगवान चेंडू फेकण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार ऑफ स्टिकच्या बाहेर फेकला जातोय बॉल. धावसंख्या 28. त्यानंतर खेळला गेलेला फटका ऑन साइडच्या दिशेने. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय आणि या चेंडूवरती घेतल्या गेलेल्या 2 धावा. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना खडपेवटा रत्नागिरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 30 धावा. धावसंख्या 30. 1 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. आजच्या रजनीमधील सुरू असलेला हा 5वा सामना.
येस, 6वा सामना इथे आपण पाहतोय. ऑल साखरे नाटे विरुद्ध कडपेवटा रत्नागिरी. टॉस जिंकला गेला. ऑल साखरे नाटे संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय. 5 धावांची बसलेली पेनल्टी आणि 5 धावांच्या पेनल्टी नंतर केली गेलेली सुरुवात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना बॉलिंग मार्कवरती मिरान. वैयक्तिक पहिलं, संघाकडून तिसरं. समोर फलंदाज सज्ज आहे तो मल्लू. अंडर बॉक्स क्रिकेट याने अक्षरशः एकेकाळी गाजवलंय आणि बरेच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मल्लू मैदानाच्या आतमध्ये. यस, नो बॉल आणि प्लस 2 धावा, एकूण 3 धावा इथे मिळतील. बोनस ठरणार आहेत या धावा आणि तेवढ्याच महागड्या ठरतील ज्या दिल्या गेलेल्या एक्स्ट्रा धावा. मल्लूने खेळला गेलेला हा फटका थोडा काळ हवेमध्ये जरूर पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक थोडीशी गफलत करताना 2 धावा, परंतु सर्जाने कॉल दिला, परंतु या कॉलला प्रतिसाद देताना मल्लू पाहायला मिळाला नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा इरादा आहे तो मल्लूचा. खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मल्लू क्रिकेटच्या मैदानावरती अंडर क्रिकेट खेळताना. बॉक्स क्रिकेटमध्ये याची दमखम आपण पाहत आलोय आणि यावेळी अंडर ओपन मध्येही आपला करिश्मा दाखवण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फूटवरती आला होता, स्टेपिंग करून खेळण्याचा त्याने केलेला प्रयत्न. बॅटची एज लागली परंतु एक धाव इथे मिळाले. धावसंख्या 36, 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. सर्जा थोडा थकलाय, थकून इथे चालणार नाही. आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये न थकता इथे खेळणं गरजेचं नाही. दमून चालणार नाहीये, समोरच्याला दमवावं लागेल. उंच हवेमध्ये खेळला गेलाय बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचला परंतु झेल निसटलाय. परंतु चांगली फिल्डिंग, 2 धावा इथे मिळतील. फटका थोडा काळ हवेमध्ये जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनच्या दिशेने, बॉलचा पाठलागी त्याने केला, बॉल खाली आलाही देखील, निसटल्या हातातून बॉल. लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. यावेळी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर झोन, 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 40. एक चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल कडपेवटा रत्नागिरी संघाच्या माध्यमातून, खास करून सर्जा आणि त्याला चांगलं सहकार्य करताना इथे मल्लू पाहायला मिळालं. चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून. पुढील चेंडू, यस, यावेळी लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, गती चांगली होती. मिडल स्टिक वरून बाहेर काढला गेलेला बॉल सर्जा खेळू शकला नाहीये, त्यामुळे येतोय ते निर्धाव चेंडू. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दर्जेदार फेकला गेलेला हा बॉल होता. अशाच पद्धतीची लाईन लेन मेंटेन करणं अपेक्षित आहे. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि इथे मात्र गफलत झाली. फंबलिंग करताना पाहायला मिळालंय. तिसऱ्या धावेचा दिला गेला कॉल आणि यावेळी 3 धावा चपळतेने प्राप्त केल्या गेलेल्या 3 धावा. मल्लू ही इथे थकलाय, सर्जाही थकलाय, कारण रनिंगच्या माध्यमातून धावा इथे संघाच्या खात्यामध्ये जोडण्याचा चाललेला प्रयत्न आहे, परंतु यावी यशस्वी ठरल्या. पहिली रन घेतली गेली, क्षेत्ररक्षकाने फंबलिंग केलेलं पाहायला मिळालं, थोडीशी मिसफिल्ड झाली, ॲडव्हान्टेज मिळाला. दुसरी धाव घेतली गेली, त्यानंतर तिसऱ्या धावेचा दिला गेला कॉल. धावसंख्या 43, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या 43, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना कडपेवटा रत्नागिरी संघ. साखरे नाटे संघ ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झालाय, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. पाहूया शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जातंय. रेहमानला आपल्या संघावरती मेहरबान व्हावं लागेल, कारण धावसंख्या 43, 1 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू. जास्तीत जास्त डॉट बॉल कसे काढले जातील या दृष्टिकोनातून गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मेहरान आणि स्ट्रायकिंग एंडला सर्जा. शेवटच्या 6 चेंडूवरती कशा प्रकारे दाखवेल बॅटिंगचा दर्जा बाहुबली खेळाडू सर्जा स्ट्रायकिंग एंडला. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू मेहरान. यस, परफेक्ट यॉर्क आहे, भन्नाट गती आहे. बंदुकीतून गोळी सुटावी तसा हातातून याच्या बॉल सुटलाय आणि पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळालाय. काय स्पीड राखलंय या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती. हो, हा काय चेंडू आहे. नो बॉलचा येतोय इशारा.
हाही चेंडू खूप वेगवान होता, भन्नाट गती राखताना पाहायला मिळालाय. खडे खडे अतिशय अप्रतिम चाललेली स्पीडी गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. मेहरान नेक्स्ट बॉल टू सर्जा. हो यावी ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला खेळला गेलेला हा फटका, बॉल फील्ड केला जातोय 30 यार्ड सर्कल मध्ये. तदवर घेतली गेली ती 1 रन. सर्जा कम्प्लिटली थकलाय, दमलाय, परंतु आपल्या संघासाठी मात्र इथे धावांसाठी तो पळताना इथे दिसतोय. धावांसाठी चाललेली धावाधाव मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय. आणि यावी स्ट्रायकिंगला मल्लू. मेहरानचा पुढचा चेंडू फुल यावी कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 46. रहमान मेहरबान झालाय संघावरती. आतापर्यंत कोणताही मोठा फटका खेळू शकला नाहीये फलंदाज. लो फुल टॉस स्ट्रेट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, यावी झेल पकडला गेलाय, परंतु पंचांच्या माध्यमातून येतोय 6 धावांचा इशारा. कारण सीमारेषेवरती टच झाला, सीमारेषेवरती उभा राहिला आणि झेल पकडला गेलाय. अंदाज चुकला, परंतु 6 धावांना इथे मुकला. धावसंख्या पोहोचली 52 या अंकावरती. फटका लाजवाब, क्षेत्ररक्षक होता तैनात, परंतु सीमारेषेचा अंदाज तो घेऊ शकला नाही. सीमारेषेवरती उभा राहून पकडलेला झेल, त्यामुळे बिघडला इथे खेळ. पुढील चेंडू यस यावी ड्राईव्ह केलंय, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेसाठी दिला गेलाय क्लोज, स्ट्रायकिंग एंडला केला गेलाय थ्रो. याही चेंडूवरती 2 धावा इथे प्राप्त करतोय. धावसंख्या 54, 54. 1 गडी बाद. सर्जा पहिल्या ओव्हरपासून शेवटच्या बॉल पर्यंत अतिशय दर्जेदार फलंदाजी करताना पाहायला मिळालाय, खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळालंय. यावेळी लेगस्टिकच्या बाहेर बॉल आहे. वाईट स्वरूपात 1 रन. धावसंख्या 55 या अंकावरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू बाकी असताना हो फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेसाठी दिला गेलाय कॉल, नॉन स्ट्राईक एंडला केला गेलाय थ्रो. आणि इथे मात्र रन आउट येईल. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धावा. 1 रन शॉर्ट आहे, त्यामुळे एकच रन इथे जोडली जाईल. धावसंख्या 56. 1 गडी बाद. निर्धारित 4 षटकांमध्ये 57 धावांचं लक्ष ठेवलं गेले ते ऑल साखळी नाटे संघासमोर.
सलामीची जोडी ऑल साखरे नाटे संघाकडून उबादा आणि नॉन स्ट्राइक एंडला जकवान. स्ट्रायकिंग एंडला उबादा, नॉन स्ट्राइक एंडला झकवान. आणि बॉलिंग मार्क वरती येतोय सर्जा पहिले षटक घेऊन. यस 57 धावांचं लक्ष. ऑल साखरे नाटे संघाची धडाकेबाज जोडी मैदानाच्या आतमध्ये. इबादा स्ट्रायकिंग एंडला सर्जाचा उबादा. सर्जाचा पहिला बॉल. हो यावी ऑन साइडला खेळण्याचा होता इथे प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क साधा नाहीये. लेग बायच्या स्वरूपात 1 रन. स्कोर कार्ड इथे ओपन झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता उबादाचा, परंतु बॅट बॉलचा संपर्क इथे होऊ शकला नाही. परंतु 1 रन चपळाईने इथे घेतली गेले. सर्जा फिल्डिंग सजवताना फलंदाजीमध्ये दर्जा त्याने दाखवलाय, परंतु गोलंदाजीमध्ये कोणत्या प्रकारचा दर्जा तो इथे दाखवेल. जकवान स्ट्रायकिंग एंडला. सर्जाचा हा बॉल लाजवाब आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने सलामी देणारा हा फटका चौकार आहे. पहिल्याच बॉलचा सामना करत असताना खेळला गेलेला एक लाजवाब शॉट. डीप स्क्वेअर लेगला 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्याने स्वतःचं खाते इथे ओपन केलंय. ते जकवान याने धावसंख्या पाहायला मिळते 5. यावेळी रॅपिड चेंडू होता, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने 30 यार्ड सर्कल मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करतोय, तद्वर घेतली गेली ते 1 रन. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवरबाज फलंदाजी करण्याचा प्रयत्न जकवान याचा. धावसंख्या 6. 57 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेली ऑल साखरे नाटी संघाची ही जोडी. उबादा हो यस, याही वेळी ऑन साइडला ड्राईव्ह केला गेलेला फटका आहे. 30 यार्ड मध्ये आपण बॉल फील्ड केला गेलेला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंडला केला गेलेला थ्रो. 1 रन. धावसंख्या 7. 50 धावांची राहते अजूनही आवश्यकता. सर्जा पुढील चेंडू घेऊन फील्ड मध्ये कोणताही विशेष बदल नाही आणि यावी मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने खेळला गेलेला फटका होता. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला तिथे. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते. एक चांगली सुरुवात आणि त्यानंतर कशा पद्धतीने इथे धमाका करेल साखरी नाटे संघ ते इथे पाहणं आवश्यक असेल. यावेळी मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका इथे आपण पाहतोय. 1च रन.
आणि दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ ते समाप्त. धाव संख्या 9. अठरा चेंडू मध्ये 48 धावांची आवश्यकता आहे. पर ओव्हर 16 रन. रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 धावा बनवाव्या लागतील विजयी व्हायचं असेल तर. 18 चेंडू आणि 48 धावाचं समीकरण इथे राहत आहे. पाहूया दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. मल्लूच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये लाजबाब गोलंदाजी आपण पाहिले मल्लूच्या माध्यमातून. परंतु अंडरम ओपन मध्ये पाहूया या क्रीडांगणावरती खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खडपे वटार संघामध्ये सामील होऊन गोलंदाजी मार्गवरती तो सज्ज होईल. सर्जाने अतिशय अप्रतिम पहिले षटक पॉवर प्लेज इथे हाताळले. केवळ 9 धावा त्याने इथे खर्च केल्यात. 18 चेंडू आणि 48 धावा असं लक्ष्य यावेळी समोर राहते. ऑल साखरी नाटे संघाच्या समोर बेस्ट ऑफ प्लेअर यावेळी सीमारेषेच्या दरम्यान घेतले जात आहेत. मल्लू यावेळी फील्ड सजवताना इथे दिसतोय. उबादा जो वैयक्तिक 2 धावसंख्येवरती खेळताना, जखवान वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळ करतोय. मल्लू लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय. आडव्या बॅटने केलाय वार. बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. चौकारांची आवश्यकता इथे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला जर 16 धावा बनवायचे असतील तर 2 मोठे फटके इथे खेळणं अपेक्षित असेल. रन रेट मेंटेन करून धावा पुढे जाणं इथे अपेक्षित आहे आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये असलेल्या जोडीला इथे प्रयत्न करावे लागतील. मल्लू अनुभवी गोलंदाज आहे. अंडरआर्म क्रिकेटचा चांगला अनुभव, तगडा अनुभव. एक काळ एक पर्व या खेळाडूने अंडरआर्म क्रिकेटमध्ये गाजवला असा हा मल्लू आहे, जो राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय. जखमांना फेकला गेलेला बॉल उंच हवेमध्ये खेळला गेलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु यावी निसटलाय झेल आणि इथे ताळमेळ मध्ये गफलत आहे. उबादा यावी रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर येईल. पहिला धक्का, पहिला हादरा ऑल साखरी नाटे संघाला. पहिली रन घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला. दुसरी रन यशस्वीपणे संपन्न झाली. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली, त्यामुळे यस नो मध्ये मात्र इथे अडकलेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे पुढे सरकला होता तो उबादा आणि ते उर्वरित काम मात्र तमाम केले ते मल्लूने. रनआउट होऊन मैदानाच्या बाहेर येतोय उबादा. पहिला धक्का इथे बसतोय तो ऑल साखरी नाटे संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ते दाखल होईल. फलंदाज समरान. समरान या नॉन स्ट्राइक इनला. ओ यावी आडव्या बॅटने खेळायचा होता विचार. गती कमी होती, टप्पा अचूक होता. व्हाईटला न्यूयॉर्कला फेकला गेलेला बॉल इथे आपण पाहिला. येतो येते धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आणि आई चेंडू. इथे काय घडलंय? यस, मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. ते जखवान याला जखवानच्या स्वरूपात बसतोय इथे ऑल साखरी नाटे संघाला दुसरा धक्का. धावसंख्या 12, 2 गडी बाद. 57 धावांचं लक्ष ऑल साखरी नाटे संघासमोर आणि अडखळत झालेली ही सुरुवात. न्यू बॅटर मिरान. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी त्याने केले, परंतु फलंदाजीमध्ये पाहूया कशा पद्धतीने आपला कारनामा करिश्मा इथे दाखवतोय. करिश्मा तर इथे दाखवावाच लागेल. अडचणीमध्ये आहे संघ. संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर इथे आक्रमणाची आवश्यकता आहे आणि मिरान ते आक्रमण करेल का हे इथे पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला समरान आहे. समरान मध्ये क्षमता आहे, ताकद आहे. यावेळी लो फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न मिसफील्ड पाहायला मिळाली लॉंगॉनच्या दिशेने आणि इथे मात्र सर्जा नाकाम ठरतोय. बॉल दणदण करत चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. लो फुल टॉस बॅटवरती आडव्या बॅटने खेळला गेलेला फटका. लॉंगॉनच्या दिशेने सर्जा बॉलवरती आला, परंतु गॅदर करू शकला नाही. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, त्यामुळे 4 धावा इथे मिळाल्यात. पुन्हा एकदा लो फुल टॉस आहे. सर्जाच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे, परंतु सर्जाने काय केलंय?
आणि इथे कॅच आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय मीदान याला. बिग करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न उंच हवेमध्ये पाहायला मिळाला बॉल आणि त्यामुळे कॅच आउट होतोय तो मीदान. तिसरा धक्का इथे बसलाय. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरं. यस अतिशय अप्रतिम झेल पकडलाय. वेल जज सीमारेषेच्या एकदम क्लोजली पाहायला मिळाला. परफेक्ट अंदाज आणि लाजवाब पकडला गेलेला झेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 16 3 गडी बाद. फलंदाजीसाठी ऑल साखरे नाटे संघाचा खेळाडू बुरखान. यानंतर होणारा सामना वक्रतुंड बंदर रोड विरुद्ध युनायटेड कर्ला. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. वक्रतुंड बंदर रोड विरुद्ध युनायटेड कर्ला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. स्ट्रायकिंग एंडला सम्रान. न्यू बॅटर बुरखान. नॉन स्ट्राईक एंडला यावी आडव्या बॅटने केला गेलाय प्रहार. बॉल सीमारेषेच्या दरम्यान चाललाय. बॉल फील्ड केला जातोय. नॉन स्ट्राईक एंडला केला गेलाय थ्रो. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचली 18 अंकावर. या सामन्याचा टॉस करण्यासाठी सन्माननीय नाना बिर्जे यांचे सुपुत्र बबन बिर्जे यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस करावा. युनायटेड कर्ला विरुद्ध वक्रतुंड बंदर रोड. यावेळी मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. सिंगल डबलने गोलंदाजावरती दबाव निर्माण होणार नाहीये, परंतु इथे चौकार षटकार जर लगावले गेले तर एक संधी उपलब्ध होऊ शकते. परंतु तो कारनामा करणार कोण हा मोठा प्रश्न आणि प्रयत्न चाललेत सम्रानचे. 4 धावसंख्येवरती तो खेळतोय. यावेळी आखूड टप्पा होता. टाइम करू शकला नाहीये. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल फील्ड केला गेलाय. नॉन स्ट्राईक गेला केला गेलाय थ्रो. याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 35 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहे ते 9 चेंडू 35 धावा. पुढील चेंडू यस यावी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. लेग ब्रेक चेंडू क्लीन बोल्ड होईल. सम्रान यावी डकआउटच्या दिशेने. 4था धक्का ऑल साखरे नाटे संघाला इथे बसतोय. फलंदाजी मात्र इथे नाकाम ठरले. ज्या फलंदाजीची अपेक्षा आपण करत होतो ऑल साखरे नाटे संघाकडून ती इथे मिळाली नाही. 4 गडी बाद 22. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आणि फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. इस्माईल इथे आलाय. वक्रतुंड संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलाय. युनायटेड कर्ला आपली सलामीची जोडी सज्ज ठेवायची. यानंतर आणखीन एक जबरदस्त सामना पाहायला मिळेल. वक्रतुंड बंदर रोड या क्रीडांगणामध्ये सातत्यपूर्ण खेळत आलाय. तगडा अनुभव आहे या क्रीडांगणाचा तो वक्रतुंड बंदर रोड संघाला. परंतु समोर असेल तेवढ्या ताकदीने या स्पर्धेमध्ये सामील झालाय तो युनायटेड कर्ला. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. पिंट्या अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय आणि यावी 2 धावा सहजपणे रनिंगच्या माध्यमातून संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातात. षटक क्रमांक समाप्त होते. 3रं धावसंख्या 24. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर. समीकरण राहत आहे 6 चेंडू आणि 33 धावा. सामना जर आपण पाहिला तर यावी खडपे वटार संघाने या सामन्यावरती जरूर दावा ठोकलाय असं म्हणावं लागेल. परंतु अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. सलग असे जर मोठे फटके खेळले गेले तर कमबॅक होऊ शकतो. सौरभ शेवटचे 6 चेंडू घेऊन लेगस्टिकच्या बाहेर बॉल. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1. एकूण 2 धावे इथे मिळत आहेत.
6 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे ऑल साखरी नाटे संघाला. गती कमी होती, टप्पा चांगला होता, त्यामुळे निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. आक्रमणाची आवश्यकता असताना इथे मात्र चुका होत आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यस याबी विकेट करण्याचा केला गेलेला प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाने केली नाही कोणती गफलत. आणखीन एक झेल इथे पकडण्यात यशस्वी ठरलाय तो फलंदाज. त्यामुळे बसतो इथे तो 5वा धक्का. 5 गडी गमावलेत ऑल साखरी नाटे संघ. न्यू बॅटर मर्सद. पुढील चेंडू मैदानात दाखल झाल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज उंच हवेमध्ये थोडा काळ बॉल जरूर पाहायला मिळाला. यष्टीरक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. तत्वर घेतली गेलेली 1 रन. तीन चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. आणि त्यानंतर ऑन साइडला केला गेलेला ड्राईव्ह शॉट. लॉंगाच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळते. 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी राहतोय. औपचारिकता राहते ती या मॅच मध्ये. कडपे वटार संघ या मॅच वरती दावा टोकताना जरूर इथे दिसतोय. आणि त्याच दरम्यान आलेला हा व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा. मिस टाइम शॉट आहे. 1 रन इथे मिळेल. त्यापासून 29 शेवटचा चेंडू बाकी. आणि विजय जल्लोष करताना इथे दिसणार आहे तो खडपे वटा रत्नागिरी संघ. आणि या संघातून खेळत असताना सर्जाने केलेली अफलातून फलंदाजी आणि सर्जाने दाखवलेला आपल्या खेळाचा दर्जा आणि या खेळाच्या दर्जामुळेच या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरतोय तो खडपे वटा रत्नागिरी संघाचा सर्जा. ऑल साखरी नाटे संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल जय मंडळ चॅम्पियन ट्रॉफी कमिटीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. संघनायक आपल्याला विनंती राहील आपण मंचावरती येऊन आपला सन्मान